तर मित्रांनो नमस्कार, कसे आहात तुम्ही? सर्वांचं स्वागत आहे आपल्या ह्या मराठी मनीषा नागशेम ब्लॉग चॅनलमध्ये. तर मित्रांनो बरेच दिवसापासून मी आज व्हिडिओ बनवतो. माझा लॉंग व्हिडिओ कधी येतच नाही आहे आणि आज म्हटलं चला काहीतरी वेगळा आणि भन्नाट व्हिडिओ बनवू. तर मी आज चाललेलो आहे डी मार्टला, ते पण किराणा घ्यायला. आणि लिस्ट तर बघितली तर माझी 15 आयटमची लिस्ट निघलेली आहे. तर ह्याप्रमाणे मी 15च आयटमचे सौदे घेऊन येणार आहे डी मार्टमधून. लोक म्हणतात तिथे गेल्यानंतर लोक एक्स्ट्रा खरेदी करतात, काहीतरी वेगळं खरेदी करतात, शिल्लक पैसे जातात. जमते मी खरं पण आहे, पण बघू आज माझं मनावर कंट्रोल राहते का मी 15 सौदे घेऊन येतो का. हां, याच्यामध्ये 1-2 आयटम जर मी विसरलेलो असेल तर ते याच्यात प्लस होतील, पण मी आज जेवढं आहे तेवढंच विकत घेणार आहोत. तर चला बघूया मग डीमार्टमध्ये मी माझ्या शब्दावर कायम राहतो का. तर चल येऊ का ग? हो. तुला काय आता जाणार काय सर्व सांग. कॅडबरी हे बघा एक सौदा वाढला, पण तो लिस्ट मधलाच आहे समजा तुम्ही. कॅडबरी आणायची आहे. ठीक आहे, ओके. तर चला मित्रांनो मग दे माझी चावी, दे पिशवी. पिशवी येते चला. चल मग. तर आता पोचलो मी डी मार्टला. आजचा वार गुरुवार. आज डी मार्टमध्ये गर्दी भरपूर दिसते मला, कारण सुट्टीचा दिवस म्हटलं की डी मार्टमध्ये गर्दी राहते. तर चला आपली ट्रॉली घेऊ आणि निघूया आतमध्ये मस्तपैकी सणाना फिरलेली. तर मित्रांनो याच्या आतमध्ये व्हिडिओ तर काही काढू देत नाहीत, पण तरी मी प्रयत्न करतोय थोडाफार व्हिडिओ काढण्याचा की तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल. तर बघा अशा पद्धतीनं माझी जवळपास पूर्ण शॉपिंग करून झालेली आहे. तर आता मी सरळ काउंटरकडेच निघणार आहे. तर मित्रांनो आपली खरेदी झालेली आहे पूर्ण. जवळपास 1 तास गेला खरेदीमध्ये, पण आता इथं काउंटरमध्ये किती वेळ लागतं काय माहीत. काउंटरला खूप गर्दी आहे आज गुरुवार असल्यामुळे. तर आपल्याकडे 3 नंबर आहे. समोर बघा काउंटरला तुम्हाला गर्दी किती दिसते. आता मला इथं थोडं थांबावंच लागेल, कारण माझ्या पुढे 2-3 नंबर दिसत आहेत मला. तर थोडं थांबू आपण. बस इथं काउंटर बिल केलं की लगेच निघायचं. बघा इथं तुम्हाला गर्दी पाहायला भेटते. आणि हे बाळ बघा कसं मस्त खेळतं इथं. बघा त्याला किती आनंद वाटतं एकदम. बघा किती छान खेळते. तर बघा आता 1 नंबर आहे माझा, हा नंबर. याच्यानंतर माझाच नंबर आहे मग लगेच. आणि मित्रांनो मला नाही वाटत मी 15चे आयटम घेतले, जास्तच आयटम घेतले दिसतात. तर मित्रांनो आता पोचलो घरी. आता तुम्हाला माहीत आहे बघा 7:05 निघलो होतो मी. आता बघा किती वाजलेत, 9 वाजायला 15 मिनिट टाईम आहेत. म्हणजे किती वेळ गेला, 1.25 तास. आता मी तुम्हाला लिस्टमध्ये सांगितलं होतं की 15च आयटम मी निवडलेले आहेत. तर आता काउंट करून बघतो किती आहेत, तर मग तुम्हाला सांगतो. जरा दमलो जरासा. पंखा बिंखा लाव जरा. हां, मी आणलेले आयटम मोजलेत. तर याच्यामध्ये मी 15 लिहिले होते आणि ते भरलेत 22. म्हणजे 7 आयटम जास्त आलेत. म्हणजे हे खरंच आहे की तुम्ही जेवढं घ्यायला गेलं तेवढं घेऊ शकत नाही, एक्स्ट्रा घेताय. आणि त्यात एक दुसरं तुम्हाला सांगतो यात काय होते. आता सपोज हे शेंगदाणे आहेत, मी 1 किलो आणलेले आहेत. पण आपण जर दुकानातून घेतले ना तर 2-4 ग्राम जर शिल्लक आले तर त्याचे पैसे लागत नाहीत. पण इथं बघा 7 ग्राम आपलं 20 ग्राम जास्त आले तर 20 ग्रामचे सुद्धा पैसे लागलेले आहेत. सांगतात पण कसं किराणा दुकानात तर पैसे लागत नाहीत. तर अशा पद्धतीनं डीमार्टचा माझा अनुभव आलेला आहे. तसं मित्रांनो मटेरियल क्वालिटी आहे, त्याबद्दल काही डाऊट नाही. म्हणजे आता हे सिद्ध झालं की तुम्ही 1 आयटम शिल्लकच आणता. आणि नशीब हे सोबत आले नाही, हे आली असते तर मग अजूनही शिल्लक आली असते. माझा ना शिल्लक असते. हो. तर आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आम्हाला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.